भारत सरकारकडून आता गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित करण्यात आलेला आहे। लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी ब्रार हा दहशतवादी त्याला घोषित करण्यात आलाय आणि गोल्डीवर आता हत्या आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत। गोल्डी ब्रार भारताबाहेरून गुन्हे घडवत होता अशी सुद्धा माहिती आता समोर येते। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, भारत सरकारकडून गोल्डी ब्रार आता दहशतवादी त्याला घोषित करण्यात आलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, आपण पाहतोय केंद्राकडून आता त्याला घोषित करण्यात आलेला आहे दहशतवादी म्हणून, काय अधिकचे अपडेट्स? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल्डी ब्रारचं नाव जेव्हा गाजलं होतं ते म्हणजे सिद्धू मुसेवाला याच्या हत्ये प्रकरणामध्ये त्याचं नाव समोर आलं होतं। मात्र ज्या पद्धतीने अनलॉफुल ॲक्टिव्हिटीजच्या मध्ये जेव्हा केंद्र सरकारने त्याला आता दहशतवादी घोषित केलेलं आहे, त्याचं कारण असं आहे की भारतामधील दहशतवाद वाढवणं, त्याचबरोबर शीख समुदायामध्ये खास करून लोकांना उकसावण्याचं काम हा करत असल्याचं पाहायला मिळते आणि सध्या तो कॅनडामध्ये आहे। कॅनडामधून या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तो करताना पाहायला मिळते। मात्र जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं अशा घटना करणाऱ्या अनेक लोकांना भारत सरकारने UAPA अंतर्गत बंधनं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये या अगोदर देखील जर आपण पाहिलं तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा हा खास साथी आहे। लॉरेन्स बिश्नोई याला देखील भारत सरकारने अशाच पद्धतीने त्याचे प्रयत्न करण्यात आले होते। लखवीर सिंग लड्डा याला देखील यापूर्वी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला देखील दहशतवादी घोषित करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत पाहता एका विशिष्ट पद्धतीने समुदायामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करताना पाहायला मिळतात आणि या सगळ्यांना आता दहशतवादी भारत सरकारने घोषित केलेला आहे। एक प्रकारे समाजामध्ये शांतता सुव्यवस्था नांदावी यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळते। मात्र कॅनडामध्ये ज्या पद्धती कॅनडामधून थेट भारतामध्ये या दहशतवाद्यांना रसद पुरवली जाते, ह्या रसदीला थांबवण्याचं काम भारत सरकार करताना पाहायला मिळते आणि ही रसद थांबवण्यासाठी सर्वतरी प्रयत्न करत असताना UAPA अंतर्गत आता याला दहशतवादी घोषित करण्यात आलेले आहे। नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।